सस्नेह नमस्कार सगळ्यांना। मागच्या वर्षी ज्यांचं जॉग्राफी होतं, भूगोल होतं, त्यांचंही स्वागत। आणि या वर्षी जे मुलं भूगोल घेऊ इच्छितात त्यांचं देखील खऱ्या अर्थानं स्वागत आहे। निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे। काय तो निर्णय एकदाच घ्या आणि पुन्हा पुन्हा कन्फ्यूज होऊ नका। कुठले विषय निवडायचे, कुठले विषय सोडायचे ते एकदाचे ठरवून घ्या। कारण खऱ्या अर्थानं आता 1 तारखेपासून 12वी सुरू झालेली आहे। तुम्ही जर ऑनलाईन बघितलं असेल तर आज इंग्रजीची टीचिंग सुरू झालेली 1 तारखेपासून। या अनुषंगाने 1 जूनपासून आपली खऱ्या अर्थाने 12वी सुरू झालेली आहे। जे नवीन विद्यार्थी असतील, ज्यांनी भूगोल घेतले, आणि जे जुने विद्यार्थी असतील त्यांनी सगळ्यांनी नावं पुन्हा एकदा माझ्याकडे द्यायची। संपूर्ण नाव द्यायचं आहे आणि मोबाईल नंबर देखील तुमचा द्यायचा आहे। तर 12वी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तसे सगळेच जण आता 11वी पास झालेला आहात। कोविडची कृपा म्हणूया, परिस्थिती म्हणूया, पण विद्यार्थी मित्र गाफील राहू नका। 12वीची परीक्षा होती की नाही माहित नाही, पण तुमच्या वेळेस मात्र निश्चित होईल। कारण आता कोविडचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे। आपण सगळ्यांनी ती महामारी तिला तोंड देऊन, चांगल्या प्रकारे तोंड देऊन, कडक लॉकडाऊन ठेवून आपण ती महामारी दूर पळवलेली आहे। परमेश्वराला देखील विनंती की ही महामारी लवकरच दूर व्हावो आणि पुन्हा एकदा जगामध्ये शांतता, सुख, समाधान आणि स्वास्थ्य लाभो, हीच प्रार्थना। आता 11वीचा भूगोल आपण अभ्यासला। आता चालू वर्षी आपल्याला साधारणपणे 12वीचा भूगोल अभ्यास करायचा आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाकडे पुस्तक आहेच। 12वीचं पुस्तक असेलच, नसेल तर बाजारात उपलब्ध आहे, ते विकत घ्या। प्रॅक्टिकलचं जर्नल आहे ते विकत घ्या। स्वाध्याय मात्र यावर्षी आपल्याला सोडवावं लागणार आहे। कारण भविष्यात जर काही आणखी परिस्थिती उद्भवली, असं डॉक्टर लोक म्हणतात की 3री लाट, 2री लाट येणार आहे, त्या अनुषंगाने जर काही परिस्थिती उद्भवली तर तुमचं जे काही मूल्यमापन होणार आहे ते मूल्यमापन तुमच्या स्वाध्यायावर होणार आहे। त्यामुळे मी माझ्या 2 विषयांच्या बाबतीत बोलतो की मराठीचं मूल्यमापन आणि भूगोलाचं मूल्यमापन हे तुमच्या स्वाध्यायावर अवलंबून असणार आहे। त्यामुळे चालू वर्षी तुम्हाला मराठीचाही स्वाध्याय करणं गरजेचं आहे आणि भूगोलाचाही स्वाध्याय करणं गरजेचं आहे। एक वही तयार करा। त्या वहीवर जे जे काही तुम्हाला स्वाध्याय दिला जाईल तो स्वाध्याय सोडवा आणि या 2 वह्या वर्षाच्या शेवटी म्हणा किंवा ज्या ज्या वेळेला आपल्याला संधी उपलब्ध होईल प्रत्यक्ष भेटण्याची ऑफलाईन, त्यावेळेस मी जमा करेल आणि चेक करणार आहे। त्यामुळे प्रत्येकाला सूचना, कारण मूल्यांकन आता 10वीचा जर विषय बघितला तर 10वीची परीक्षा रद्द झालेली आहे। त्यामुळे 10वीचं मूल्यांकन मुळात 9वीच्या याच्यावर आणि गृहपाठावर, तुमचं जे काही गृहपाठ असेल त्या गृहपाठावर त्या ठिकाणी मूल्यांकन होणार आहे। त्यामुळे त्याच पद्धतीने 11वीवर जर 12वीची परीक्षा कॅन्सल झाली तर 11वीच्या मार्क्सवर आणि 12वीचा गृहपाठ असेल त्याच्यावर मूल्यमापन होणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे असणाऱ्या उपलब्ध ज्या काही वह्या असतील, मराठीची स्वाध्यायाची वही असेल, भूगोलाची प्रश्न उत्तरांची वही असेल, प्रॅक्टिकल असेल, या सगळ्या वह्या भविष्यात महत्वाच्या आहेत। आणि प्रत्येकानेच हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण एकदा जे प्रकरण शिकवलं जाईल ते पुन्हा रिपीट होणार नाही। त्यामुळे शक्यतोवर सगळ्यांनीच हा व्हिडिओ बघा। ज्यांचं भूगोल आहे त्यांनी बघायचा आहे। मराठीचं देखील पुढच्या सोमवारी टाकलं जाईल, प्राध्यापक ठोंबरे सर टाकतील, त्या पद्धतीने सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रेझेंटी द्यायची आहे। तर ह्या वर्षी आपल्याला भूगोल अभ्यासत असताना साधारणपणे 8 प्रकरणं आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहेत आणि 9वं जे प्रकरण आहे ते प्रात्यक्षिक भूगोलाचं आहे। प्रात्यक्षिक आपल्याला बघायचं आहे। त्याच्यामध्ये अनुक्रमानिका, जर मी तुम्हाला तसं PDF पुस्तक पाठवेल रविवारी, या चालू रविवारी ज्यावेळेस व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपवर पडेल त्यावेळेस मी PDF पुस्तक देखील देईल। आणि बाजारात पुस्तक उपलब्ध झालेलं आहे, ते बाजारात पुस्तक उपलब्ध झालेले ते पुस्तक घ्या, म्हणजे तुम्हाला अधिक भूगोल चांगल्या अर्थाने समजणार आहे।
त्याच्यामध्ये साधारणपणे 8 प्रकरणं आहेत आणि 9 जे प्रकरण आपल्याला दिलेले ते प्रात्यक्षिक भूगोल आहे. म्हणजे 8 प्रकरणं हे 80 मार्काचे आहेत आणि 9 जे प्रात्यक्षिकाचं प्रकरण आहे किंवा प्रात्यक्षिक भूगोल आहे, प्रॅक्टिकल जॉग्राफी ते 20 मार्काचा असा साधारणपणे 100 मार्काचा सिलेबस आपल्याला आहे. मागच्या वर्षी कोविडमुळे काही सिलेबस वगळला गेलेला आहे, पण चालू वर्षी त्या संदर्भात आपल्याला कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत. जसजशा शासनाकडून GR उपलब्ध होईल, जसजशा सूचना उपलब्ध होतील तसतशा त्या सूचना मी तुम्हाला त्या वेळेला सांगेलच. पण या वर्षी मात्र जोपर्यंत सूचना उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला जो काही वगळलेला सिलेबस असेल, गाळलेला सिलेबस असेल, तो देखील आपल्याला या ठिकाणी कंटिन्यू करायचा आहे आणि करायचा आहे. साधारणपणे तुम्ही जर प्रकरण 1 ते 8 बघितले तर त्याच्यामध्ये आपल्याला तासिका पण दिलेल्या आहेत आणि पान क्रमांक पण दिलेले आहेत. विकल्पासह गुण देखील आपल्याला दिलेले आहेत. पहिलं प्रकरण आहे लोकसंख्या भूगोल, लोकसंख्या भाग 1. दुसरं प्रकरण आहे लोकसंख्या भाग 2. तर यांना पहिल्या प्रकरणाला 12 गुण दिलेले आहेत, दुसऱ्या प्रकरणाला 8 गुण दिलेले आहेत आणि विकल्पासह पहिल्या प्रकरणाला 17 गुण आणि दुसऱ्या प्रकरणाला 11 गुण. तिसरं प्रकरण आहे मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन, त्याला 8 मार्क्स दिलेले आहेत कंपल्सरी आणि विकल्पासह त्याला 11 मार्क्स आहेत. चौथं प्रकरण आहे प्राथमिक आर्थिक क्रिया, त्याला 12 मार्क्स आहेत कंपल्सरी आणि विकल्पासह 17 मार्क्स. म्हणजे 17 मार्काचं देखील 12 मार्कचं कंपल्सरी विचारलं जाणार आहे. पेपर सेटरला पेपर जो निश्चित करतो, प्रश्नपत्रिका जो सेट करतो, त्याला वाटलं की हे प्रकरण महत्वाचं आहे, तो त्या प्रकरणावर विकल्पाचे जे मार्क्स आहेत 17 मार्क्स ते देखील तो विचारू शकतो. तिथपर्यंत त्याची मर्यादा आहे. नंतर 5वं प्रकरण आहे द्वितीय आर्थिक क्रिया, त्याला 12 मार्क्स आहेत आणि 17 मार्क्स आहेत विकल्पासह. तृतीय आर्थिक क्रिया जे आहे त्याला 10 मार्क्स आणि 14 मार्क्स. म्हणजे दुसरे जे मार्क्स ते विकल्पासह आहेत आणि पहिले मार्क्स जे मी सांगतोय ते कंपल्सरी आहेत. 7वं प्रकरण आहे प्रदेश आणि प्रादेशिक विकास, 10 मार्क्स आणि 14 मार्क्स. भूगोल स्वरूप व व्याप्ती 8 मार्क्स आणि 11 मार्क्स. टोटल जे गुण आहेत ते 80 येतात आणि विकल्पासह जे गुण आहेत ते 112 गुण आपल्याला पाहायला मिळतात. आणि शेवटचं जे काही प्रकरण आहे प्रात्यक्षिक भूगोल ते मात्र 20 मार्काला आपल्याला कंपल्सरी आहे. असं तुम्हाला मी गुण आणि विकल्पासह मार्क्स या ठिकाणी सांगितलेले आहेत. एकूण गुण होतात 80 आणि विकल्पासह होतात 112 गुण होतात. त्यापैकी आता प्रात्यक्षिक जगातील संदर्भासाठी जगाचे नकाशे दिलेले आहेत आपल्याला. ते जगाचे नकाशे पण बाजारात विकत घ्यायचे आणि संदर्भासह ते आपल्याला वापरायचं आहे. प्रात्यक्षिक भूगोलाची जी वही आहे, तुम्ही ज्यावेळेस बाजाराला जाल, मार्केटला जाल, त्यावेळेस भूगोलाचं पुस्तक पण घ्या आणि प्रात्यक्षिक वही पण घ्या, जर्नल पण घ्या, ते तुम्हाला गरजेचं आहे. लोकसंख्या भाग 1 आपण ह्या प्रकरणाकडे वळणार आहोत. त्याच्यामध्ये मानव व पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यासात भूगोलात केला जातो. मानव आणि पर्यावरण जे इंटररिएक्शन बिटवीन ह्युमन अँड एन्व्हायरमेंट, आंतरक्रियांचा अभ्यास आपल्याला साधारणपणे भूगोलात केला जातो. लोकसंख्येचा अभ्यास हा मानवी भूगोलाचा एका शाखेत केला जातो. लोकसंख्येचा अभ्यास जो आहे मानवी भूगोल आहे, पर्यावरण भूगोल आहे. तर मानवी भूगोलामध्ये एक शाखेमध्ये लोकसंख्येचा अभ्यास हा केला जातो. या शाखेस लोकसंख्या भूगोल असे म्हणतात. लोकसंख्येचे भूपृष्ठावरील वितरण आणि आकृतीबंधीचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात केला. लोकसंख्येचं नेमकं भूपृष्ठावर वितरण कसं आहे, त्यांचा आकृतीबंध नेमका कसा आहे. म्हणजे आपण जर पृथ्वीचा विचार केला तर संपूर्ण पृथ्वीवर लोकसंख्येचा आकृतीबंध आपल्याला कसा पाहायला मिळतो आणि त्याचं वितरण कसं पाहायला मिळतं याचा देखील अभ्यास आपल्याला भूगोलात पाहायला मिळतो. लोकसंख्येच्या गुणात्मक व संख्यात्मक रचनांचा अभ्यास देखील या विषयात होत असतो. गुणात्मक आणि संख्यात्मक रचनांची जी आहे, कारण लोकसंख्येचा अभ्यास करत असताना संख्यात्मक रचनेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस गुणात्मक दर्जा देखील महत्वाचा असतो. कारण ऑप्टिमम लेव्हलपर्यंत ती लोकसंख्या ही त्या देशाची गुणवत्ता असते,
त्या देशाचा रिसोर्स असतो, पण बियॉन्ड दॅट लिमिट, त्या लिमिटच्या बाहेर गेली तर ती लोकसंख्या त्या देशाला समस्या ठरू पाहत असते. म्हणजे गुणात्मक दृष्टीने देखील आणि रचनात्मक दृष्टीने देखील आपल्याला विचार करायचा आहे. लोकसंख्येच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि प्रदेशाचा विकास हे देखील लोकसंख्येच्या अभ्यासातील मुद्दे आहेत. ठीक आहे मित्रो, आता खऱ्या अर्थाने आपण भूगोलाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. पहिलं प्रकरण सुरू केलंय. पुढच्या व्हिडिओपासून हे सगळे कंटिन्यू मुद्दे मी तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे. धन्यवाद.